राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे। महाविकास आघाडीमधले बरेचसे नेते हे महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे दावे महायुतीकडून केले जात आहेत। पण महायुतीतल्या या इनकमिंगमुळे महायुतीतच कुरबुरी सुरू होण्याची चिन्ह आहेत। कारण कुणाला पक्षात घ्यायचं याबद्दल महायुतीमधल्या तीनही पक्षांचे स्वतःचे असे डावपेच आहेत आणि या इनकमिंगमुळे महाविकास आघाडीमधल्या पक्षांचं नुकसान होईलच, पण भविष्यात महायुतीमध्ये सुद्धा या इनकमिंग वरून वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पाहूयात। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे, मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की राज्यात महायुतीचं भक्कम सरकार स्थापन झालं त्याला महिना होत नाही, तोच राज्यामध्ये महायुतीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची मोठीच्या मोठी रांग लागलेली आहे। मवियामधले 6 मोठे नेते तर पुण्याचे 3 माजी आमदार महायुतीच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय। काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई आणि रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं या चर्चेला आणखी बळ मिळालंय। 5 माजी आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। ते उदय सामंतांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। त्यामध्ये काँग्रेसचे 2 नेते तर 4 माजी आमदार आहेत। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचाही शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होणार असल्याचं समजतंय। काही दिवसांपूर्वी ठाकरेंबरोबरच्या बैठकीत नाराज होऊन उठून गेलेले चंद्रकांत मोकाटे देखील ठाकरेंची साथ सोडणार असल्याची माहिती आहे। ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबरही शिंदे गटाच्या संपर्कात आहेत। रत्नागिरीतले ठाकरे गटाचे आमदार गणपत कदम, सुभाष बने आणि मुंबईतले काँग्रेसचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे देखील शिंदेंच्या संपर्कात आहेत। शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री यांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे, हे विधानसभेला सिद्ध झालं। नक्की वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं चालणारी शिवसेना कुठची आहे हे देखील सिद्ध झालं आणि त्याच्यामुळं काही मंडळींना हे देखील कळलं की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांचा राजकारणाचा आवाका आहे, राजकारणामध्ये ते काम करतात, त्याची पोचपावती म्हणून हजारो लोक, हजारो पदाधिकारी युबीटीचे अन्य पक्षातल्याच एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत। सेव्ह टायगर अशी सुद्धा एक योजना आहे। जे टायगर आहेत त्यांचं प्रोटेक्शन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये सुरू आहे, होत आहे, झालेलं आहे। आता जे ऑपरेशन टायगर आहे हे ज्याला वाईल्ड कॅट्स म्हणतात, इकडे तिकडे फिरत असतात जंगलात, त्याच्यापैकी कुणी असतील तर मला माहीत नाही, मला कोणाची नावं घ्यायची नाही। जी नावं तुम्ही घेताय किंवा येतील अशी अपेक्षा आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। रवींद्र धंगेकरांनी मात्र पक्षप्रवेशाची चर्चा फेटाळली आहे। आज सत्या गोष्टीसाठी जरा काय माझं वैयक्तिक बरीच कामं पेंडिंग होती, त्यानिमित्त घरगुती कामं बाकीची ती करत होतो। काँग्रेस सोडणार नाही तर प्रवेश नसता का झाला, मी आपल्या माझ्या कामासाठी गेलो, भेटलो त्यांना। शिवसेना उबाटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवींचंही अखेर भाजपमध्ये जाण्याचं ठरलेलं आहे। पुढच्या 2-3 दिवसात राजन साळवींचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर साळवी यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला। विधानसभेतल्या पराभवानंतर पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांवर साळवींनी पराभवाचं खापर फोडलं होतं। त्यानंतर साळवींनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेटही घेतली होती। मला वाटतं अनेक लोक आहेत जे काँग्रेसमध्ये आहेत किंवा शरद पवार साहेबांच्या गटामधले आहेत राष्ट्रवादीचे, ते आमच्याकडे येण्याला उत्सुक आहेत, दररोज संपर्कामध्ये आहेत। अगदी नगरसेवकापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये त्यांना असं वाटतं की आता मुख्य प्रवाहामध्ये आपण यावं। मोदींच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे। आमचे नेते आहेत, देवेंद्रजी आहेत, एकनाथ शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वजण आता मुख्य प्रवाहामध्ये यायला तयार आहेत। काही दिवसांमध्ये आपल्याला दिसेल की किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांच्यामध्ये गळती होणार। आम्ही नक्कीच असं आहे ते प्रवेश करतायत। नाही बघा, माझं आणि त्यांचं कालच बोलणं झालं, सुनील राऊतांचं आणि त्यांचं सुद्धा कालच बोलणं झालं। त्यांच्या बोलण्यातून तसं मला अजून जाणवत नाही। त्यांच्या प्रत्यक्ष बोलण्यातून ते अजूनही म्हणतात की मी बाळासाहेब ठाकरेंचा पक्का शिवसैनिक आहे आणि माझ्या डोक्यात असा कोणताही विचार नाही, असं ते वारंवार सांगतात आणि आम्ही आमच्या सहकार्यांवरती विश्वास ठेवतो। तुम्ही जे म्हणतायत ते जेव्हा काही गोष्टी घडतील भविष्यात त्याच्यावर आम्ही तर भाष्य करू आणि भाष्य करण्याची गरज नाही। हे झालं मवियामधून महायुतीत होणाऱ्या इनकमिंग बद्दल।
या नेत्यांच्या इन्कमिंगवरून महायुतीमध्ये मात्र वेगळंच नाट्य सुरू झालेलं आहे. तुम्ही असं म्हणालात की चंद्रकांत दादा पाटील यांच्या भावना ज्या आहेत त्या त्यांच्या पक्षात अनेकांच्या भावना आहेत. शिवसेना युबीटीमध्ये काही अशा भावना आहेत का? असू शकतात, का नसतील, असू शकतात. आम्ही महाविकास आघाडीमध्ये गेलो त्याला कारण भारतीय जनता पक्षातल्या काही लोकांचा हट्ट. आता महाराष्ट्र थांबणार नाही, तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल, शक्तिमान होईल, प्रकाशमान होईल. आणि अशा करता त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे. ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल. नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लावेल. शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे. या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही. काही मंडळींना हे देखील कळलं की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांचा राजकारणाचा आवाका आहे, राजकारणामध्ये ते काम करतात, त्याची पोच पावते म्हणून हजारो लोक, हजारो पदाधिकारी युबीटीचे अन्य पक्षातल्याच एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत. प्रवेश शेवटी कोण नेता सक्षम आहे, कोण नेता महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो, कोणाच्या नेतृत्वाखाली विकासाचे काम होऊ शकतात, हा ॲनालिसिस प्रत्येक पुढारी, प्रत्येक राजकीय कार्यकर्ता करत असतो. आणि तो अनेकांनी केला म्हणूनच आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक काम करतात. ही 3 वक्तव्य म्हणजे महायुतीमध्ये पुढे काय नाट्य घडणार याची झलक आहे. महायुतीत फार काही आलबेल नाही. महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप आपापली ताकद वाढवू पाहत आहे. ताकद वाढवत असताना एकमेकांवर कुरघोडीचं राजकारणही सुरू आहे. कसब्यातून काँग्रेसकडून लढलेले रवींद्र धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. कसबा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या हेमंत रासने यांनी धंगेकरांचा पराभव केला होता. त्याच धंगेकरांना ताकद देण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे. राजापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढलेले राजन साळवी भाजपच्या मार्गावर आहेत. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या विरोधात लढलेल्या साळवींना भाजप ताकद देत आहे. पालघरचे पालकमंत्री असलेले गणेश नाईक ठाण्यामध्ये जनता दरबार घेण्याची भाषा करतायत. याचाच अर्थ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजप टशन द्यायची तयारी करत आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि नाशिकमध्येही भाजप विरोधात लढलेल्यांना पक्षामध्ये घेण्याची शिंदेंची रणनीती आहे. हे पाहता भाजप आणि शिवसेना पक्ष बळकटीच्या निमित्तानं महायुतीतला संघर्ष विकोपाला जाणार की काय अशी चिन्ह आहेत. एकनाथ शिंदे यांना 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील मुख्यमंत्रीपद होण्याची ईर्ष्या लपून नाही आहे. वारंवार मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून शिंदेंची नाराजीसुद्धा दिसून येते. पण आता शिंदेंनी सुद्धा भाजपला टक्कर देण्याच्या दृष्टिकोनातनं पुढच्या कालावधीमध्ये अधिक कंबर कसली आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ करून महायुतीचा अभूतपूर्व विजय झाला. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षवाढीसाठी पक्षप्रवेशाची रांगच लागली. याचा परिणाम म्हणजे महायुतीमध्ये कुरबुरी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या काळात महायुतीमध्ये शत्रूंची नाही तर मित्रांची जास्त भीती वाटेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.